आवादा एनर्जी प्रकल्पच्या जी काही चोरी झाली जे डिटेक्ट करण्यात आलेले काय नेमकं प्रकरण आहे आणि किती आरोपींना अटक केलेली आहे? 7 एप्रिल 2025 ला तेज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता डेकॉइटीचा. त्यामध्ये आवादा कंपनी जो विडा शिवारात आवादा कंपनीच्या जी विंड टर्बाईन होती त्याच्यातून 14 आरोपींनी केबल चोरी केली होती, कॉपर वायर केबल. आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे बांधून ठेवला होता, त्यांच्यावर मारहाण सुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती. त्यामध्ये एकूण 12,87,000चा त्यांचा मुद्देमाल गेला होता. हा तक्रार घेतल्यानंतर आमच्या जो पोलीस स्टेशन आणि आमच्या जो एलसीबीची टीम आहे त्याच्या बाबतीत ते काम सुरू केले होते. आणि एलसीबीची टीमनी आज 14 तारीखला एकूण 10 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. 10 आरोपीपैकी 4 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत आणि एकूण 11,58,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 4 आरोपी आणि हे जे टोळी आम्ही निष्पन्न केलेले आहे त्यामध्ये आणखी 3 गुन्हे उघडकीस झालेले आहेत. एक गुन्हा नेकनूरचा आहे, नेकनूरचा गुन्हा नंबर 11/25. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची केबल वायरची चोरी गेली होती, तो उघडकीस आलेला आहे. त्याच्यानंतर केज पोलीस स्टेशनला मस्साजोग येथील आवादा कंपनीचा अजून एक दुसरा केबल चोरीचा गुन्हा होता, तो पण उघडकीस आलेला आहे. पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत कॉपर केबल वायर चोरीचा एक गुन्हा होता 2024 ला, तो पण उघडकीस आणलेला आहे. त्यामध्ये आता जो 4 आरोपी अटक आहेत त्यांचे नाम आहे पवन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब सखाराम पवार. त्यामध्ये पवन शिंदे बीडचा राहणार आहे आणि बाकीचे 3 आरोपी धाराशिवचे राहणार आहे, वाशी तालुक्याचे. आपण केसमध्ये आमची जो टीम होती त्या टीम आपला लोकल क्राईम ब्रांचची टीमने त्यामध्ये काम केलेलं आहे. आणि लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर उस्मान शेख, त्याच्यानंतर एपीआय विजय, पीएसआय महेश, हेड कॉन्स्टेबल राजू, ग्रेड पीएसआय हनुमंत, हेड कॉन्स्टेबल महेश, हेड कॉन्स्टेबल तुषार आणि हेड कॉन्स्टेबल गणेश. सध्या याच्यामध्ये जो 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांच्या पूर्ण क्रिमिनल हिस्ट्री आम्ही तपासलेली आहे आणि ते क्रिमिनल हिस्ट्री तपासून आम्ही त्यामध्ये मोका लावणार आहे. तो याच्या बाबतीत आम्ही कॉपर वायर्स चोरी करून पूर्ण साखळी पूर्ण चेन कुठे कुठे जाते त्याच्या बाबतीत आम्ही डिटेल तपास करणार आहे. आणि आणखी काय त्यामध्ये आरोपी निष्पन्न होईल ते पण सुद्धा मुद्द्यामध्ये ऍड आम्ही करणार आहोत. सर कोणत्या नावाने टोळी ओळखली जाते?